नमो बुद्धाय, जय भीम। आज 23 मे बुद्ध पौर्णिमा। आज श्रीलंका धम्म टूरचा आमचा 5वा दिवस। आज सर्वात आधी सकाळी आम्ही भंतेजींना वंदन केलं आणि सकाळी उठल्या उठल्या भंतेजींचे वंदन वगैरे करून आम्ही नाश्ता करून कँडीच्या जवळच असलेल्या एका छोट्या गावामध्ये बुद्ध पौर्णिमा कशा प्रकारे साजरी केली जाते ते बघायला आणि साजरी करायला आम्ही तिथे गेलो। हे बघा गावातील बुद्ध पौर्णिमेचे काही क्षण। तिथे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे संपूर्ण श्रीलंकेमध्येच बुद्ध पौर्णिमा ही एक मोठा त्यांचा उत्सव सण म्हणून साजरी केली जाते। तेथील लोकल गावातील हे लोक आहेत आणि संपूर्ण गाव त्यांनी सजवलेलं होतं पंचशील ध्वजांनी। आणि तिचं जे विहार आहे त्या विहारामध्ये अशा प्रकारे बुद्ध पौर्णिमेला जो प्रसाद वाटला जातो त्याची पूजा केली जाते आणि तो प्रसाद एका याच्यामध्ये ठेवला जातो रथासारख्या ह्याच्यात आणि तो प्रसाद मग ते नाचत वाजत गाजत विहारामध्ये घेऊन जातात। तर त्या ठिकाणी आमचं सर्वांचं पंचशील ध्वज देऊन स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर तिथे आम्हाला चहा नाश्ता देण्यात आला। तेथील लोकल लोक अशा वेगवेगळ्या प्रकारे खेळ करतात, चाबूक वगैरे फिरवतात। तर तो चाबूक आम्हीही फिरवून बघत होतो पण आम्हाला काही ते जमलं नाही। आम्ही करून बघण्याचा प्रयत्न करत होतो। त्यानंतर तो प्रसाद घेऊन सर्व गावातील लोक आणि आम्ही विहारामध्ये गेलो। हे बघा, हे आमचे सहलीचे लोक आहेत। हे भंतेजी आहेत। पाऊस चालू होता रिमझिम आणि खूप सुंदर असं वातावरण होतं आणि तेथील लोक फारच बुद्ध तत्वांचं पालन करणारे आहेत। हे बघा, अशा प्रकारे त्यांनी प्रसाद डोलीमध्ये घेतला, तो खांद्यावर घेतला आणि ते घोषणा देत आहेत। आणि घोषणा कुठल्या देत आहेत तर आपे ते घोषणा देत आहेत आपे बुद्धू म्हणजे आपले बुद्ध आहेत आणि त्यांना आपणच अभिवादन करायचं आहे। अशा प्रकारे घोषणा देत देत ते विहाराकडे प्रसाद घेऊन चाललेले आहेत आणि त्यांच्या मागे मागं आम्ही पण होतो। आणि हे नेत असतानाच खूप सुंदर त्यांचा लोकल डान्स तेथील लोक करताना ह्या सगळ्या स्त्रिया आणि सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान केलेले होते। आवर्जून इथे पांढरे ड्रेस घातले जातात। हे बघा, लहान मुलं डान्स करताना आनंदाने। हे हा आमचा एक सण आहे, उत्सव आहे आणि संपूर्ण श्रीलंकेतील छोटे छोटे गावं पंचशील ध्वजांनी सजलेले असतात आणि सगळीकडे आकाशकंदील घरोघरी लावलेले असतात। हे बघा, तिथे स्त्रिया ह्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आणि हा त्यांचा लोकल डान्स। हा लोकल डान्स पुढे हे लोक करत होते आणि त्यांच्या मागोमाग प्रसाद घेऊन सर्व लोक विहारामध्ये जायला निघालेले आहेत। आणि ही भंतेजी
इथे बुद्धवंदना विहारामध्ये चालू असताना आणि हा आहे त्यांचा बुद्ध विहार, जिथं तो प्रसाद आणला. आणि हा बुद्ध विहार तेथील भंतेजींनी बांधलेला आहे. खूप सुंदर असा हा विहार आहे. आम्ही सर्वांनी इथे दर्शन घेतलं, प्रसाद खाल्ला, इथला लोकल डान्स बघितला आणि त्या लोकांचं धम्माप्रती असलेलं प्रेम बघितलं. खरोखर खूप सुंदररित्या इथे बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. आणि खरंच हा सर्व जगाने साजरा करण्यासारखा उत्सव आहे. कारण की जो सत्य धम्म तथागत गौतम बुद्धांनी जगाला दिलेला आहे, तो प्रत्येक मनुष्यासाठी असलेला धम्म आहे. आणि असा जो धम्म प्रत्येक मनुष्यासाठी आहे, त्यामुळे प्रत्येकाची कर्तव्य आहे की बुद्ध पौर्णिमा हा सण त्यांनी साजरा करावा. कारण पंचशिलेचे जे तत्त्व आहेत ते प्रत्येक मानवासाठी आहेत. आणि ह्या पंचशिलेच्या तत्त्वांचं जो पालन करेल त्याचं जीवन हे सुखमय होईलच. तर अशा या बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा. नमो बुद्धाय. तर अशी बुद्ध पौर्णिमा आपणही आपल्या भारतामध्ये साजरी करूया. चला तर मग बुद्ध पौर्णिमा साजरी करायला. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. अशा तऱ्हेने आम्ही बुद्ध पौर्णिमेचा उत्सव साजरा केला आणि तिथून निघालो. पुढे आम्हाला हे बघा, हे संपूर्ण शहर असं भिंतीवर सगळीकडे लाईटिंग वगैरे लावलेली आहे. आणि आम्ही पुढच्या कार्यक्रमाकडे निघालेले आहे. पुढचा कार्यक्रम पुढच्या भागामध्ये भेटूया. पुढच्या भागात